भूजल व्यवस्थापन आणि साठा विषयावर कार्यशाळा संपन्न. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली कार्यशाळा. बुलढाणा जिल्ह्यातील भूजल साठ्याची सद्यस्थिती, त्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि भूजल माहितीचा प्रभावी वापर या विषयावर केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जानेवारीला कार्यशाळा संपन्न झाली. तसेच भूजल माहितीचे प्रसारण आणि उपयोग व राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम यावर आधारित या कार्यशाळेतून जलसंधारणाचा आराखडा मांडण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेची सुरुवात केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस पूर्ती यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. त्यानंतर वैज्ञानिक प्रीती डी राऊत यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठीच्या राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम यावर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील जलभंडाराची वैशिष्ट्ये, उपलब्ध भूजल संसाधने आणि भविष्यातील पाणी व्यवस्थापन धोरणांचा आढावा घेण्यात आला. कार्यशाळेदरम्यान राष्ट्रीय भूजल स्तर नकाशा अहवाल, बुलढाणा जिल्हा आणि देशातील कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथांवरील कॉफी टेबल बुकचे औपचारिकपणे प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमानी जोशी आणि भूवैज्ञानिक हरीश कठाळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मृद आणि जलसंधारण, जलसंपदा, लघु पटबंधारे, कृषी अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.